नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आता नंदिनीचं नाव त्या लिस्टमध्ये बघितल्यानंतर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तर काव्यासोबत आता पार्थ या दोघांना विचारू लागतं की नंदिनीचा ॲक्सिडेंट झाला होता, मग तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही. तर हे काव्याच्या मनाला खूपच लागलेलं असतं की माझी सख्खी बहीण असूनही माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं. तुला काय वाटलं तुझी बहीण एवढी कमकुवत आहे की तुझं सत्य ऐकून घेऊ शकत नाही. तर इकडे नंदिनी जीवाला असं वाटतं की मिसकॅरेजचं सत्य आता या दोघांना समजले. पण या ठिकाणी येता एक मोठा ट्विस्ट येतो. काव्या पार्थला असं वाटतं की नंदिनीचा फक्त ॲक्सिडेंट झालेला आहे, तिचं बाळ सुरक्षित आहे. त्याचमुळे काव्या म्हणते की जेव्हापासून मी आई होणार आहे समजलं ना, मला सगळ्या बाळाची खूप काळजी वाटू लागते. कोणाचंही मिसकॅरेज झाल्याचं सत्य ऐकल्यावर मला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर ती नंदिनीला विचारते की तुझ्या बाळाला तर काही झालं नाही ना. त्यावेळेस नंदिनी खोटं बोलते की माझं बाळ सुरक्षित आहे, तू काहीही काळजी करू नकोस. असं काही आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.